नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला लग्नातल्या पंक्तीला मठ्ठा कसा असतो त्याची रेसिपी दाखवणार आहे। तर ती रेसिपी आपण घरीही करू शकतो। उन्हाळ्यात लग्न म्हणजे एक मज्जाच असते। मठ्ठा ही थंडगार रेसिपी आपल्याला प्यायला मिळते। मठ्ठा रेसिपी करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। 1 लिटर ताक घेतलेलं आहे। 1 लिटर ताक घेतलेलं आहे। एक छोटीशी वाटी साखर घेतलेलं आहे। पुदिना घेतलेला आहे बारीक वाटी, काळं मीठ घेतलेलं आहे, साधं मीठ घेतलेलं आहे, जिरे भाजलेले आहेत मी आणि त्याची बारीक पेस्ट केलेले कारण त्याचा स्वाद छान येतो। त्यानंतर एक मिरची, आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे आणि बर्फाऐवजी मी गार पाण्याचा वापर केलेला आहे। मिरची बारीक झालेली आहे, काढून घेऊया आपण। चला आता ह्यामध्ये आपण आलं आणि मिरची बारीक केलेले ती ह्या ताकामध्ये घालून घेऊया। त्यानंतर जिरा पूड आहे ते पण घालून घेऊया। त्यानंतर काळं मीठ आहे ते पण घालूया, साधं मीठ आहे ते पण घालायचं। 1 वाटीभर साखर घातलेले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली। त्यानंतर पुदिना आहे तो कट करून घालायचा आहे। बर्फाऐवजी गार पाण्याचा वापर केलेला आहे। थंडगार पाणी आहे, थोडंसं पाणी घालून घेते त्यामध्ये। ते घेतल्यानंतर आपण हा मठ्ठा जरासा रवीनं ढवळून घ्यायचा आहे, म्हणजे सगळं मिक्स होईल छानसं। अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे। मस्त वास येत आहे मठ्ठ्याचा। जिरा पूड आपण भाजून घातल्यामुळे त्यामध्ये मस्त वास येत आहे। मठ्ठा तयार झालेला आहे। जर तुम्हाला आत्ता प्यायचा असेल तर तुम्ही लगेच पिऊ शकता, राहिलेला फ्रीज मध्ये ठेवून गार करून पिऊ शकता। चला तर मठ्ठा हा आता आपण ग्लास मध्ये घेऊया। मस्त मठ्ठा तयार झालेला आहे। तर तुम्हाला माझी मठ्ठ्याची रेसिपी कशी काय वाटली तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कमेंट करायला विसरू नका। चला तर भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।